81 बिलियन डॉलरची संपत्ती, 33 वर्षांची लीज, बिहारमधील 1020 एकरची जमीन आणि हा 1 रुपया. हा 1 रुपया जो आजकाल आपल्या खिशात देखील सापडत नाही. याच 1 रुपयाने भारतामध्ये एक खळबळजनक मुद्दा समोर आणलेला आहे. एक व्यक्ती, ज्या व्यक्तीचं नाव 2013 मध्ये जगातील 400 श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये देखील नव्हतं, त्याच व्यक्तीचं नाव आज 2025 मध्ये 21व्या नंबरवर आलेलं आहे. या व्यक्तीचं नाव काय? तर आपण या व्यक्तीचं नाव या संपूर्ण व्हिडिओमध्ये नाही, कारण त्यांचं नाव घेतल्यामुळे काही लोकांना प्रॉब्लेम झालेला आहे. तुम्हाला नाही झाला तरी मला होऊ शकतो, कारण या व्यक्तीचं नाव घेतल्यामुळे, या व्यक्तीच्या विरोधात व्हिडिओ टाकल्यामुळे काही युट्यूबर्सला, काही जर्नलिस्टला अशा नोटीस आलेल्या आहे, तुम्ही तुमचा व्हिडिओ डिलीट करा किंवा सरकार स्वतः यांची व्हिडिओ डिलीट करते. तर या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण या व्यक्तीचं नाव मिस्टर ए असं ठेवूया. तर मिस्टर ए कोण हे तुम्ही समजलं असालच. तर मिस्टर ए ला बिहार स्टेट पॉवर जनरेशन कंपनीकडनं एक प्रकल्प मिळाला. आता हा प्रकल्प त्यांना मिळाला कसा? तर बोलीराव. मिस्टर ए च्या पॉवर जनरेशन कंपनीने 6.075 रुपये अशी बोलीराव, म्हणजे सगळ्यात कमी बोलीराव हा प्रकल्प मिळवला. हा प्रकल्प एक वीज प्रकल्प होता. तर या डीलनुसार मिस्टर ए ची कंपनी बिहारला 25 वर्षांपर्यंत वीज पुरवठा करेल, ते पण 6.075 किलोवॅट दराने. यासाठीच त्यांना हा प्रकल्प मिळाला. तर सरकारने यासाठीच 1020 एकर जमीन मिस्टर ए च्या कंपनीला लीजवर दिली होती. तरीही सुद्धा विरोधक विरोध करत आहे. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे या जमिनीचा प्रति एकर भाव 20 लाख रुपये असा होता. तरीही 33 वर्षांसाठी 1020 एकर जमीन 1 रुपयाच्या भावाने या व्यक्तीला देण्यात आली किंवा यांच्या कंपनीला देण्यात आली, ज्या जमिनीवर एक 2400 मेगावॅटचा वीज प्रकल्प उभारण्यात येणार होता. मित्रांनो, कितीही म्हणण्यात आलं तरीही 1020 एकर जमीन कवडीच्या भावात, म्हणजे ह्या 1 रुपयाच्या भावात, जे नाणं आजकाल बघायला देखील मिळत नाही, या व्यक्तीला, या व्यक्तीच्या कंपनीला देण्यात आली. त्यामुळेच विरोधक आक्रमक झाले आणि विरोधकांनी सरकारवर टोला लावणं सुरू केलं. विरोधकांच्या मते सरकार किंवा सरकारमधील एक लीडर भारतासाठी काम नाही करत, तर या व्यक्तीसाठी काम करतो. तरच 2013 पासून ते 2025 पर्यंत या व्यक्तीच्या उत्पन्नामध्ये म्हणा किंवा याच्या संपत्तीमध्ये म्हणा जी वाढ झाली आहे, त्यासाठी देखील सरकारलाच विरोधक कारणीभूत मानत आहेत. मिस्टर ए ची कंपनी या संपूर्ण वीज प्रकल्पामध्ये 3 अब्ज डॉलर खर्च करणार होती. तरीही विरोधकांनी यांच्यावर भरपूर टोले लावले आणि यांचा चांगलाच विरोध केलेला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी 15 सप्टेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं की भारत सरकारने मिस्टर ए च्या कंपनीला 1020 एकर जमीन कवडीच्या भावामध्ये 33 वर्षांसाठी दिली, असा आरोप त्यांनी लावला. त्याआधी याच विषयावर एका पत्रकाराने ग्राउंड रिपोर्ट देखील केली होती, जी भारतामध्ये भरपूर व्हायरल झालेली आहे. तरच पवन खेरा यांच्या म्हणण्यानुसार या 1020 एकरच्या जमिनीमध्ये 10 लाख आंबा, लिची आणि सागवानाची झाडे देखील आहेत, जे कापण्यात येईल. भारत सरकारने चालवलेल्या झाडे लावा या प्रकल्पावर सुद्धा या पत्रकारांनी टोला लावलेला आहे. विरोधकांच्या मते केंद्रीय अर्थसंकल्पात सुद्धा या प्रकल्पाचा विषय निघाला होता, पण त्यावेळी हा प्रकल्प कोणत्याही खासगी कंपनीला देण्यात येईल असं नव्हतं. पण आता जेव्हा हा प्रकल्प मिस्टर ए च्या कंपनीला मिळालेला आहे, त्यामुळेच विरोधक आणखीच आक्रमक झालेले आहेत. विरोधक किंवा काँग्रेसच्या म्हणण्यानुसार जेव्हाही कोणत्या राज्यामध्ये निवडणूक होते, तेव्हा त्या निवडणुकीआधी त्या राज्यातला खूप मोठा वीज प्रकल्प किंवा इतर प्रकल्प सुद्धा मिस्टर ए च्या कंपनीला दिला जातो. हेच बिहारमध्ये सुद्धा घडलं. बिहारमध्ये येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभा निवडणूक आहे. त्याआधीच हा प्रकल्प मिस्टर ए च्या कंपनीला देण्यात आलेला आहे. तरच विरोधकांनी या आधीचे सुद्धा भरपूर सारे उदाहरण दाखवून भारत सरकारवर टोला लावलेला आहे. ते उदाहरण या प्रकारे आहे. विरोधकांच्या इतक्या विरोधानंतर आणि एलिगेशन नंतर सुद्धा बीजेपी कडनं दानिश इक्बाल यांनी भूमिका घेतलेली आहे. ते म्हणाले की सरकारचं काम जागा देणार, यानंतर त्या प्रकल्पामध्ये पैसा लावणं, त्यांचं काम करणं, हे ज्या कंपनीला प्रकल्प मिळालेला आहे त्यांचं काम आहे. तरच देशभरात या गोष्टीची खूप जास्त निंदा होत आहे की 1020 एकर जमीन एका वर्षासाठी 1 रुपयाच्या लीजवर देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, ही होती कहाणी. 33 वर्षांची लीज, 81 बिलियन डॉलरची संपत्ती, हा 1 रुपया आणि बिहारमधील 1020 एकर जमिनीची. तरच या विषयावर तुमचं काय म्हणणं आहे, तुमचं काय मत आहे, आम्हाला नक्की कळवा आणि हे खरं की खोटं हे वेळ आपल्याला सांगेलच. आणि अशा आणखी अपडेटसाठी बघत राहा लक्ष वेधून. धन्यवाद.